चहा तर मी काही पित नाही गरम गरम, त्यामुळे पाणीच पितो. मस्त ऊन आलेल्याने जरा मस्त फ्रेश वाटतंय. तर हा असा छोटासा नाश्ता. तर बघायला आलो तर पाणी तसंच आहे, कारण लाईट गेले. लाईट याच्यावरच वाट बघायला लागेल. तर कधी येते लाईट काय माहित नाही. तर हे कपडे आहेत ते सुकलेले पूर्ण. आता हे वाळ झाले आणि नवीन कपडे ते धुवायला टाकूया. त्याच्या अगोदर हे बिल्डिंग चलो बाहर जाके पानी पीते हैं. गुड मॉर्निंग. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे गरम पाणी पिऊन. चुकून मी आता चाय बोलणार होतो, पण चहा तर मी काही पित नाही गरम गरम, त्यामुळे पाणीच पितो. तर चला फटाफट पाणी पिऊया. आणि आजच्या दिवशीला सुरुवात केलेलीच आहे. आणि आता सुट्टी वगैरे संपलेली आहे आणि डेली रुटीन स्टार्ट झालेलं आहे आपला. 2 दिवस कंटिन्यू केलं, कारण गावावरून आल्यानंतर थोडंसं बिझी होतो, कारण भरपूर एडिटिंग वगैरे करणं बाकी होतं. त्यासाठी थोडंसं हिटकिट होता दिवस. आणि त्याच्यावरून थोडंसं कामावर पण प्रेशर आहे भरपूर, कारण सुट्टीवरती पण होतो आणि सुट्ट्या पण भरपूर होत्या. खूपच त्रास आहे, पण ते सगळं मॅनेज करत मी ॲडजस्ट करतो आहे. सेल्सचा जॉब आहे ना, डोकं फोडू जॉब आहे. 24 असं कधी कधी आहे ना, स्वप्नामध्ये रात्रीच्या स्वप्नात येतं की सेल करायचं हे ते, आणि एवढं प्रेशर असतो. तरी त्यामुळे मला ना कंटेंट कधी कधी सुचत नाही, काय बोलायचं काय नाही. ह्या गोष्टी आहे ना, कामामुळे मला सुचत नाही. पण तरी पण मी ट्राय करतो की डेली ब्लॉग आपला स्टार्ट ठेवावा. आता नवीन काय करायचं काय समजत नाही. तर सुट्टी तर संपलेली आहे. आता आपण परत आलेलो इकडे मुंबईला. काम आपलं चालू झालेलं आहे. काहीतरी आपल्याला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. आता हे नॉर्मली गरम पाणी पिऊन आणि खाली वॉकिंग करून एवढं काही इफेक्टिव्ह नाही होते. थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. बघूया आपल्याला काय जमते. तर फटाफट पाणी पिऊन घेऊया आणि खाली जाऊया वॉकिंग करायला. ते बघा मस्तपैकी सूर्य आलेला आहे. तुम्हाला दिसलं आता पुढे गेल्यावरती. मस्त ऊन आलेल्याने जरा मस्त फ्रेश वाटतंय. हे बघा आता तुम्हाला बघा सूर्य आता मोबाईलमध्ये दिसून नाही येते. किती मोठा आहे याला बघ, काय भारी वाटतोय. गोल एकदम दिसतोय बघ कसं. तर चला थोडंसं वॉकिंग करूया आणि मग जाऊया. थोड्या वेळापूर्वी ना मला डब्यावाल्याचा कॉल आला होता की ते 2 दिवस गावी चाललेत. तर ते बोलले की डबा द्यायला जमणार नाही. बरं ठीक आहे. तर आपल्याला 2 दिवस तर डबा नाही भेटणार आहे. आणि बघूया आता नाश्त्याचं आणि जेवणाचं लंचचं आपण बाहेरच काहीतरी करूया. नाश्त्यात आता बघूया आपण इडलीवाला येतो कधी कधी इथे. तर इडलीवाला आला तर मग आपण त्याकडून इडली घेऊया, नाहीतर मग आपल्याला बाहेर जाऊन नाश्ता करायला लागेल. तर आपलं वॉकिंग झालेलं आहे. थोडंसं रेस्ट करूया. तर थोडं 5-10 मिनटं रेस्ट करूया आणि मग जाऊया. चलो वरती निघूया पटापट. तर घरी आलेलो आहे. तर आता आंघोळ वगैरे करून घेतो. त्याच्या अगोदर हे कपडे काढून घेतो आणि कपडे लावून घेतो. मग कपडे लावले की मग आंघोळ जातो. मग तोपर्यंत 1 तासात कपडे पण धुवून होतील. आंघोळ वगैरे आणि देवपूजा वगैरे करून सर्व रेडी होऊन जाईल मी. तर चला फटाफट रेडी आता झाडू मारून घ्या पहिला, कारण झाडू मारणं गरजेचं आहे. झाडू मारूया, कपडे धुया, आंघोळ करूया, देवपूजा आणि मग परत चालू करूया.
तर हे घातलेले शर्ट पॅन्ट पण याचं. तर चला फायनली तर हे पावडर संपत राहत आता. ही एरियलची आहे ही पावडर, याच्यामध्ये टाकतो डब्यामध्ये. दोन चम्मच इनफ आहे. ह्याचं एक थोडंसं झाकण टाकूया. तर फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि फ्रेश पण पूजा पण करून झाले. तर मी ॲक्च्युली आंघोळ करत होतो तेव्हा इडलीवाला आला, तर फटाफट आंघोळ करून इडली घेऊन आलो खालून. स्प्रे आणला होता जेणेकरून काय आपण सारखं सारखं पाणी नाही घालत ना झाडांना. तर हे बघा हे वेल किती वाढले, त्यांना फक्त असं फवारणी द्यायची म्हणजे जेणेकरून पानं पण ओली होतील आणि मस्त राहील. किचन म्हटलं झाडांचं झालं फवारणी देऊन, आता आपण इथल्या झाडांना फवारणी देऊया. ह्याच्यामध्ये काय औषध बिषध नाही टाकलं आहे, फक्त असंच पाण्याची फवारणी. त्यांना पानं ओली झाली ना की थोडंसं कसं ह्यांना जास्त काय पाणी टाकायची गरज नाही पडणार. हे घेतो याच्यासाठी चटणी काढायला, कारण जी दुसरी वाटी आहे ती खूपच छोटी आहे. हे भरपूर छोटे छोटे इडले दिलेत. बोल ठीक आहे आता काय टेम्पररी हे ठेवतो, ह्याच्यामध्ये चटणी काढतो. तर हा असा छोटासा नाश्ता, चला नाश्ता करून घेऊया पटापट. चला फटाफट नाश्ता करून घेऊया. तोपर्यंत कपडे पण अजून धुवायचे बाकी आहेत, म्हणजे अजून झाले नाहीत कपडे. तर नाश्ता करून होईल तोपर्यंत. कपडे झाले की मग कपडे वाळत घालून मग निघायचं. आधी इडली खाऊया बघा. चटणी पण एकदम पाण्यासारखी आहे. एवढी टेस्ट नाही कायच. ती गाडीवरती येते ना सायकलवरती, तीच इडली. मग कधी खाली नव्हती, मला वाटलं की चांगलं असं, पण ठीक आहे. नाश्त्याचं काम झालं आपलं. थोडंसं लंच थोडं चांगला करूया. तसं बुडून बुडून खायला जमत नव्हतं, तर मी ह्याच्यात डायरेक्ट सगळं डिप केलं. आता डायरेक्ट ह्याच्यातूनच खायचं, हे बरं पडतं आता. चला फटाफट भांडी धुवून घेऊया. कपड्याचं अजून तर काय झालं नाही. अजून किती मिनटं दाखवतोय, अजून बघा 17 मिनटं आहेत. तर भांडी तोपर्यंत धुवून घेऊया, नंतर मग कपडे वाळत घालून मग ऑफिसला निघूया. आता बघायला आलो तर हे पाणी तसंच आहे, कारण लाईट गेले. आता लाईट याच्यावरच वाट बघायला लागेल. तर कधी येते लाईट काय माहिती नाही, तर थांबायला लागेल 5-10 मिनटं. जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत थांबायला लागेल, कारण लाईट आली की ऑटोमॅटिक पाणी निघून जाईल. मग ते कपडे काढतील. मला वाटलं की झालंय पूर्ण, आणि उघडून बघतो तर पाणी होतं त्याच्यामध्ये. तर हे फ्रीजचं पण बघा ना लाईट गेलेली. पहिल्यांदा झालं असं लाईट गेली, कधी जात नाही लाईट. आधीच उशीर झाला आहे आणि त्यात ही लाईट गेल्या, तर लाईट कधी येते त्याची वाट बघायला लागेल. आय थिंक ना या पूर्ण एरियाची लाईट गेले, कारण आमच्या बिल्डिंगची तर गेलेच लाईट. हे बाजूची बिल्डिंग बघतोय मी, त्यांच्या घरात पण काय लाईट दिसत नाही. म्हणजे
असं कळतं ना आपल्याला लांबून. तर कोणाच्या घरामध्ये लाईट दिसत नाही बघितली तर मला वाटतं पूर्ण एरियाची लाईट गेली. तर झालं कमीत कमी अर्धा तास झाला पण अजून काय लाईट आली नाही. तर मी काय करतो, हे जे आहे ना हे कनेक्शन आणि हे सर्व लावून ठेवलं तसंच ऑनच ठेवलेलं आहे. जेव्हा पण लाईट आली तर ऑटोमॅटिक घेईल आणि मग ते पाणी निघून जाईल आणि कपडे सुकून वॉश होऊन रेडी राहतील. तर मी तसं ठेवतो, निघतो, कारण जास्त वेळ थांबलो तर प्रॉब्लेम होईल, कारण मला लेट होतोय भरपूर. तर हे आपण असंच ठेवूया चालू. जेव्हा पण लाईट आली तर ऑटोमॅटिक हे रेडी होऊन जाईल. कारण संध्याकाळी पण मला येता लेट होऊ शकतं, कारण थोडं काम आहे. तर संध्याकाळी आल्यावरती मग आपण कपडे वाळत घालूया. तर आपण निघूया आपल्या कामाला. तर चला तर मग बाय बाय. तर फायनली मी घरी आलेलो आहे आणि ही वॉशिंग मशीन माहिती ना आपण ऑन करून ठेवला होता. तर आता आपण चेक करूया झालं आहे की नाही. हां, तर हे झालेलं आहे, ऑटोमॅटिक ऑफ झालेलं, त्यामुळे काही टेन्शन नाही. चला फटाफट तर कपडे वाळ करून घेऊया फटाफट. हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पण असेल का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.